नववर्षाला शिर्डी साईचरणी तब्बल 13 कोटींचे दान. शिर्डी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने नाताळसुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक 25 डिसेंबर 2025 ते दिनांक 2 जानेवारी 2026 या कालावधीत सुमारे 8 लाखाहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर या कालावधीत सुमारे 23,29,00,000 रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली आहे. नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त दिनांक 25 डिसेंबर 2025 ते दिनांक 2 जानेवारी 2026 या काळात दानपेटीतून 6,62,61,006 रुपये, देणगी काउंटरद्वारे 3,22,43,388 रुपये, PRO सशुल्क पासद्वारे 2,42,60,000 रुपये, डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाईन देणगी प्राप्त झालेली आहे. तसेच नवीन वर्षाचे पहिल्या दिवशी श्री साईबाबांच्या चरणी 665 ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेलं सुवर्ण हिरेजडित मुकुट अर्पण केला. सदर मुकुटाची अंदाजे किंमत सुमारे 80 लाख रुपये असून त्यामध्ये अंदाजे 585 ग्रॅम शुद्ध सोने आणि सुमारे 153 कॅरेटचे मौल्यवान हिरे आहेत. अशा प्रकारे विविध माध्यमातून अंदाजे 23,23,23,373 रुपये देणगी संस्थानाला प्राप्त झालेली आहे. तसेच या कालावधीत श्री साई प्रसादालयात 6 लाखाहून अधिक साई भक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे 1,09,000हून अधिक साई भक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच 7,67,444 लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे 2,30,23,320 रुपये प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच 5,76,400 साई भक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्राप्त झालेल्या दानाचा विनियोग हा श्री साईबाबा हॉस्पिटल, श्री साईनाथ रुग्णालय, श्री साई प्रसादालय, मोफत भोजन संस्थांच्या विविध शैक्षणिक संस्था, बाह्य रुग्णांना चॅरिटीकरिता, साई भक्तांच्या सुविधाकरिता उभारण्यात येणारे विविध उपक्रम विविध सामाजिक कामाकरिता करण्यात येत असल्याचे गाडेलकर यांनी म्हटलं आहे. ओम साईराम. नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी, त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या. या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत. 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन. नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे. असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, शिर्डी.